यांची एकनाथ शिंदेंनी कान उघडणी केल्याचं सूत्रांकडून कळतं। घायवळ प्रकरणात धंगेकर यांनी चंद्रकांत पाटलांवर थेट आरोप केले होते। भाजपसह पक्षातील नेत्यांकडून देखील धंगेकरांची शिंदेंकडे तक्रार करण्यात आली। दरम्यान गुन्हेगारी कमी करण्यासाठी मी आवाज उठवत असेल तर माझे नेते मला अडवणार नाहीत, अशी प्रतिक्रिया धंगेकर यांनी दिली। एकच मुद्दा आहे की पुणे शहरातली गुन्हेगारी संपून टाकली पाहिजे आणि ह्या माझ्या आरोपाला मला नाही वाटत कोणी खोडून काढत। पण तसं पक्षश्रेष्ठीकडून तुम्हाला एकनाथ शिंदे साहेबांकडून तसं काय सांगण्यात आले का? मी परत एकदा हे सांगतो की पुणे शहरातली गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी मी जर आवाज उठवत असेल तर मला माझे लीडर माझे नेते मला नाही सांगणार की तू बोलू नको। आता काय झालंय, रवींद्रजींच्या अजून लक्षातच येईना की आता आपण काँग्रेसमध्ये नाही, आपण शिवसेनेमध्ये धनुष्यबाणामध्ये आहे आणि आपले नेते हे एकनाथराव शिंदे साहेब आहेत। त्याच्यामुळे माझ्या माहितीप्रमाणे एकनाथराव शिंदे सांगतील की आपलं मित्रपक्षांचं हे महायुतीचं सरकार आहे। मित्रपक्षाचं भान हे कृपा करून सगळ्यांनी, माझ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांच्या सहित सगळ्यांनी ठेवावं ही अपेक्षा। या संदर्भामध्ये रोहित पवार यांनी ट्विट केलेलं आहे। विद्येचं माहेरघर ही पुण्याची ओळख कधीच हरवली असून गुंडांचे, कोयता गँगचे, ड्रग्सचे पुणे अशी नवी ओळख झाली आहे। धंगेकर जर गुन्हेगारांना उघडे पाडत असतील तर त्यांचं कौतुक करण्याऐवजी त्यांनी हे प्रकरण थांबवावं असे आदेश दिले जात असतील तर राजकारणाचा स्तर किती खाली गेला याचा विचार करणं गरजेचं आहे। टाकून टाकून किती पडदे टाकणार? ज्याप्रमाणे सुलतान मिर्झाने मुंबई गुंडांमध्ये वाटली तसेच पुणे शहर तिन्ही पक्षांनी वाटून घेतलेलं आहे। वरिष्ठांच्या आशीर्वादाने, स्थानिक पुढाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडांच्या मदतीने पुण्याची वाट लावली जाते, असं ट्विट रोहित पवार यांनी केलं।